महाराष्ट्रातील कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटला तुम्ही जा, आलू बोंडा म्हणजे बटाटा वडा मिळणार म्हणजे मिळणारच. कारण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांचा हा आवडता ब्रेकफास्ट आहे. अप्रतिम चवीचा बटाटा वडा घरच्या घरी कसा बनवायचा हे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. पण या बटाटा वड्यासोबत जो चमचमीत रस्सा आपण बनवणार आहोत ती माझी स्पेशल रेसिपी आहे. आणि माझी गॅरंटी आहे एवढा चविष्ट रस्सा तुम्ही याआधी कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटला कधीच खाल्ला नसेल. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लगेच सुरुवात करूया. बटाटा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये घातलेले आहे. तर इथे मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे. प्रमाण घेत असताना मानसी एक मोठा बटाटा असं प्रमाण घ्यायचं आहे. आपल्याला मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्या येईपर्यंत हे बटाटे उकडून घ्यायचे आहे. आता रस्सा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पाणी घालून आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी भिजत घालायची आहे. रस्स्यामध्ये घालण्यासाठी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली चवळी, मटकी आणि चणा घेतलेला आहे. तर थोडंच प्रमाण घ्यायचं आहे, खूप जास्त घ्यायचं नाही. चवळी आणि मटकी आपण एकत्र शिजवून घेऊया कारण याला शिजायला वेळ लागत नाही. जो चणा आहे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण कुकरमध्ये शिजवतो आहे. डाळ सुद्धा आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे. त्यासाठी मी दोन्ही पातेल्यामध्ये वेगवेगळी डाळ आणि चणा घातलेला आहे. यामध्ये 1-1 चमचा तेल घालायचं आहे. आता कुकरमध्ये घालून आपल्याला मध्यम आचेवर 5 ते 7 शिट्या येईपर्यंत ही डाळ आणि चणा दोन्ही शिजवून घ्यायचे आहे. इथे बघू शकता आपले चणा आणि डाळ दोन्हीही शिजल्या गेलेले आहे. डाळ आपल्याला रवीने घोटून घ्यायची आहे किंवा ब्लेंडरच्या साहाय्याने तुम्ही ब्लेंड करून घेऊ शकता. आता आपल्याला आलू बोंड्यासाठी कव्हरिंगची तयारी सुद्धा करायची आहे. यासाठी मी 3 मोठे वाटी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला 2 वाटी मी पाणी घालते आहे. एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया. मिश्रण थोडं घट्ट वाटते आहे. परत 1 वाटी पाणी घातलेलं आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटला जो आलू बोंडा असतो त्याचं कव्हरिंग थोडं जाड असतं, त्यामुळे मी घट्टच मिश्रण ठेवलेलं आहे. काही जणांना याचं कव्हरिंग पातळही आवडतं, त्यानुसार तुम्ही घट्ट पातळ ठेवू शकता. यामध्ये आपल्याला हळद, तिखट घालायची आहे, जिरे घालायचं आहे, ओवा घालायचा आहे, हातावर चोळून घालायचा म्हणजे फ्लेवर छान येतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तर इथे आलू बोंड्याच्या कव्हरिंगसाठी बेसन भिजवून तयार झालेलं आहे. ही सर्व तयारी आपल्याला सुरुवातीलाच करून ठेवायची आहे म्हणजे झटपट आपल्याला गरमागरम आलू बोंडा तयार करून सर्व करता येतो. बटाटे सुद्धा उकडून तयार झालेले आहे. यामध्ये गार पाणी घालायचं आहे. थोडे गार झाले की याला सोलून घ्यायचं आहे. बटाटा वडा बनवण्यासाठी जी बटाट्याची भाजी बनवल्या जाते ती प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंटमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते आणि वेगवेगळ्या चवीची सुद्धा असते. आज मी माझी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यासाठी बटाटे आपल्याला पूर्णपणे मॅश करायचे आहे आणि खूप मोठे तुकडे ठेवायचे नाही. अगदी थोडे तुकडे राहिले तर चालतील, पण जास्तीत जास्त बटाटा मॅश करून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी, जिरे घालायचं आहे. 2 ते 3 मोठ्या आकारचे सुके कांदे बारीक चिरून परतून घ्यायचे आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घालायचे आहे. लसण आल्याची पेस्ट परतून घ्यायची आहे. इथे मी कढीपत्ता सुद्धा घालते आहे. कढीपत्त्यामुळे भाजीला चव खूप छान येते, नक्की घाला, स्किप करू नका. आता यामध्ये 2 चमचे मी सौंफ घालते आहे. सोबतच अख्खा धना घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवर परतायचा म्हणजे छान सुगंध येतो. 2 मोठे चमचे लाल तिखट घालते आहे. थोडं कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं म्हणजे रंग छान येतो. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मसाले मंद आचेवर परतून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर 2 ते 3 मोठे चमचे मी बेसन पीठ घालते आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला बेसन नीट परतून घ्यायचं आहे. बेसन कच्चं राहणार नाही याची काळजी घ्यायची. तर छान सुगंध यायला लागला त्यानंतर मॅश केलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम तुम्ही बंद करून नंतरही परतला तरीही चालेल, नाहीतर तळाशी ही भाजी लागू शकते. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे वाफवून घेतलेला मटार सुद्धा घालते आहे. आणि जी मटकी, चवळी आपण वाफवून घेतली होती तीही घालायची आहे म्हणजे छान चव येते. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि स्पेशल मॅगी मसाला आपल्याला घालायचा आहे. यामुळे या भाजीला चव खूप छान येते. आणि 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. तर इथे बघू शकता भाजी तयार झालेली आहे. भाजी लवकरात लवकर गार व्हावी यासाठी एका पसरट ताटामध्ये आपण काढून घेऊया. आणि यामध्ये ज्या बटाट्याच्या मोठ्या फोडी राहिल्या असतील त्या चमच्याने आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. बरेच जण बटाट्याची भाजी बनवत असताना फोडी मोठ्या मोठ्या ठेवतात, पण त्यामुळे काय होतं की मसाला प्रत्येक फोडीला लागल्या जात नाही. या पद्धतीने बटाटा जर पूर्णपणे मॅश करून घेतला तर त्यामुळे मसाला प्रत्येक कणाकणाला चिकटला असेल आणि त्यामुळे भाजी अतिशय चविष्ट बनते, बेचव अजिबात लागत नाही. याचे गोळे तयार करून आपण बाजूला ठेवूया. आता आपण सुरुवातीला रस्सा तयार करून घेऊया आणि नंतर बटाटा वडा आपण तळणार आहोत. यासाठी कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करायचं. यामध्ये मोहरी, जिरे घालायचं. 2 ते 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून परतून घ्यायचे आहे. 1 चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायची. लसण आलं सुद्धा परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही सुके मसाले घालूया. 1 चमचा साधा लाल तिखट घातलेला आहे. अर्धा चमचा हळद,
2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे. यामुळे रस्स्याला रंग छान येतो. अगदी मंद आचेवर परतायचं आहे. यामध्ये आता 2 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे. कढीपत्ता घालायचा. बेसन मंद आचेवर व्यवस्थित परतायचं आहे, जळू द्यायचं नाही. बेसनमुळे या रस्स्याला चव खूप छान येते. सोबतच 2 ते 3 मोठ्या आकाराचे लाल कलरचे पिकलेले टमाटर घालायचे आहे. टमाटर खूप जास्त आंबट घालायचे नाही, यामुळे रस्सा जास्त आंबट होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 1 पॅकेट आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे. या पद्धतीने एकदा रस्सा नक्की ट्राय करून बघा, अतिशय चविष्ट बनतो. मसाला 2 ते 3 मिनिट परतून झाला की चणा उकडलेले जे पाणी होतं तेही मी यामध्ये घातलेलं आहे. सोबतच आपल्याला गरम पाणी सुद्धा घालायचं आहे. रस्सा आपल्याला पातळच ठेवायचा आहे, तरीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला दाटसर आवडत असेल तर दाटसरही ठेवू शकता. आता जी चणा डाळ आपण शिजवून घेतली होती ही घालते आहे आणि सोबतच गरम पाणी घालायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला मटकी चवडी काही घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही तसाही रस्सा बनवला तरी फार चविष्ट बनतो. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी मंद आचेवर 15 ते 20 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे, जेव्हापर्यंत कडेने तेल सुटत नाही. आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. रस्सा इथे तयार झालेला आहे, नक्की ट्राय करून बघा, अतिशय चविष्ट लागतो. आलू बोंड्यासोबत जो मठ्ठा सर्व केला जातो तो सुद्धा झटपट तयार करून घेऊया. यासाठी दह्यामध्ये थोडं ताक मिक्स करून फेटून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये साखर घालायची आहे. गोड तुमच्या आवडीनुसार घाला. चाट मसाला, चिरलेली कोथिंबीर घालते आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही काळं मीठ सुद्धा घालू शकता. मिरची आणि जिऱ्याचा ठेचा केलेला होता तोही घातलेला आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे. तर इथे हा चटपटीत आंबट गोड मठ्ठा तयार झालेला आहे. आलू बोंड्यासोबत चमचमीत रस्सा आणि चटपटीत आंबट गोड ताक अतिशय भन्नाट लागतं. आता आपण आलू बोंडी तळून घेऊया. तर त्यासाठी मी जे बेसन पीठ भिजवलेलं होतं ना, त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा सुद्धा घातलेला होता. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्यासाठी खूप 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 सॉरी तुम्हाला. पण नक्की घाला यामध्ये बेकिंग सोडा. बेकिंग सोडा जर नाही घातला तर याचं कव्हरिंग जे आहे ते वातळ होऊन जातं. चिमूटभर किंवा 2 चिमटीमध्ये जेवढा बेकिंग सोडा येतो ना तेवढा तुम्ही यामध्ये घालू शकता. सुरुवातीला आपल्याला तेल मध्यम आचेवर गरम करायचं आहे. जेव्हा तुम्ही बटाटे वडे घालता त्यानंतर थोडी गॅस कमी करायची आणि आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. छान लालसर तांबूस रंगाईपर्यंत तळायचं आहे. बघू शकता बटाटे वडे तळून तयार झालेले आहे. तर गरमागरम इथे बटाटा वडा आपण आता या गरमागरम रस्स्याबरोबर सर्व करूया. बघू शकता रंग या रस्स्याचा झणझणीत दिसतो आहे आणि अतिशय चविष्ट लागतो. मठ्ठा सुद्धा तयार झालेला आहे. आता गरमागरम बटाटा वडा सर्व करून घेऊया. तर सर्वात आधी मी ते रस्सा सर्व करून घेते आहे. मी जी रस्स्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ना, ही अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे. याआधी तुम्ही कुठल्याही हॉटेल रेस्टॉरंटला टेस्ट केली नसेल अशी चविष्ट सुद्धा आहे. नवीन पद्धतीने बनवलेली आहे. माझी स्पेशल रेसिपी आहे, त्यामुळे एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला कमेंट करून सुद्धा नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा. व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पुढेही बघत राहायच्या असेल तर घरोघरी अन्न पुन्हा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर घरोघरी अन्न पुन्हा या नावाने माझे फेसबुक पेज सुद्धा आहे, त्या पेजलाही फॉलो करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा. आपली लवकरच भेट होणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार.